श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आज आपण अतिशय पवित्र आणि भक्तिमय अशा दिवसाबद्दल बोलणार आहोत. 20 मार्च हा दिवस श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणून अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी जर आपण श्रद्धा, विश्वास आणि मनापासून स्वामीची सेवा केली तर स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांवर नक्कीच प्रसन्न होतात आणि त्यांच्या आयुष्यातील अनेक अडचणी दूर करतात. अनेक भक्तांचा अनुभव आहे की स्वामींच्या नावात इतकी शक्ती आहे की फक्त श्री स्वामी समर्थ हा जप मनापासून केला तरी संकट दूर होऊ लागतात. म्हणूनच प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून घर स्वच्छ करावे. देवघरात स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती स्वच्छ करून त्यांना तांदूळ, कुंकू, अक्षता आणि फुलं अर्पण करावीत. शक्य असल्यास तर चंदनाचा टिळा लावावा आणि स्वामी महाराजांसमोर दिवा लावा, अगरबत्ती लावा. त्यानंतर मन शांत करून श्री स्वामी समर्थ हा मंत्र किमान 108 वेळा जपावा. या दिवशी स्वामींच्या नावांचा जप जितका जास्त केला तितके स्वामींची कृपा आपल्यावर अधिक होते असं म्हटलं जातं. अनेक भक्त या दिवशी स्वामी समर्थांची आरती, स्वामी समर्थ महाराजांचं चारित्र्याचं वाचन करतात, स्वामींचं भजन करतात. तुम्ही या दिवशी शक्य असेल तर स्वामी चरित्रातील एक अध्याय वाचा किंवा स्वामींची आरती करा. स्वामी समर्थ महाराजांना साधेपणा खूप आवडतो, म्हणून त्यांना नैवेद्य म्हणून साखर, खडी साखर किंवा केळी किंवा साधे गोड पदार्थ अर्पण केले तरीच ते प्रसन्न होतात. काही भक्त या दिवशी गरिबांना अन्नदान करतात, पक्ष्यांना दान टाकतात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला मदत करतात. कारण स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं आहे की सेवा हीच खरी भक्ती आहे. जर तुम्हाला स्वामींची कृपा कायम राहावे असेल वाटत असेल तर या दिवशी एक छोटासा नियम घ्या. रोज किमान 11 वेळा श्री स्वामी समर्थ हा जप करायचा. हा छोटासा नियम तुमचं आयुष्य बदलू शकतो. अनेक लोक सांगतात की त्यांच्या आयुष्यात कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी स्वामींचं नाव घेतलं की ते मार्ग नक्की मिळतात. म्हणूनच म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थ महाराजांचं वचन आजही लाखो भक्तांच्या जीवनाला आधार देतं. प्रकट दिनाच्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा दिवा लावा, स्वामींची आरती करा आणि मनापासून प्रार्थना करा. स्वामी महाराज आमच्या घरावर, आमच्या कुटुंबावर आणि आमच्या जीवनावर तुमची कृपा कायम ठेवावी. या दिवशी जर शक्य असेल तर एखाद्या स्वामी मंदिरात भेट द्या किंवा घरातच शांत बसून स्वामींचा जप करा. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ महाराजांना मोठ्याने पूजा किंवा मोठे विधी लागत नाही. त्यांना लागते ती फक्त भक्ती, खरी श्रद्धा आणि विश्वास. जर मनापासून स्वामींची सेवा केली, त्यांच्या नावाचा जप केला आणि चांगले कर्म केले तर स्वामी समर्थ महाराज नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या आयुष्यातील सुख, शांती आणि समाधान आणतील. म्हणूनच मंडळी, 20 मार्चच्या या पवित्र प्रकट दिन मनापासून स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा, त्यांच्या नावांचा जप करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ.